गोट्या, ए गोट्या, दयान घेऊन ये बरं चक्कीवरचं. कालपासून दयान नेऊन ठेवलं का बैताळा? आज भातच खाला होता का म्हणलं? पहिले जाऊन दयान घेऊन ये म्हणलं तेवढं. बाबा मी डिप्रेशन मध्ये चाललो बाबा. गेल्या 8 दिवसापासून फ्रस्ट्रेशन मध्ये आहे बाबा मी. पहिले दयान घेऊन ये म्हणलं चक्कीवरचं, मग जाय तुला कुठे जायचं आहे तर. आता मागच्या महिन्यात म्हणलं गोव्याहून आला तू, आणखी म्हणलं हिंडा लागते का? किती हिंडा लागते बे? एवढं हिंडणं नसतं पाहिजे म्हणलं लेकराले. उठला सुटला की मी इथं चाललो, मी तिथं चाललो. घरात तर पाय थांबत नाही म्हणलं पोराचा. पोरगा म्हणलं हाताच्या बाहेर चाललं बरं. अहो आई मी डिप्रेशन मध्ये चाललो म्हणलं. डिप्रेशन. अरे कोण्या मजनात जाय म्हणलं तू? पहिले दयान घेऊन ये म्हणलं, मग जाय तुला कुठे जायचं आहे तर मला सांगू नको. पहिले दयान घेऊन ये दे. पहा म्हणलं पोरगा म्हणलं हे तुमच्या लाडानं वाया चाललं म्हणलं. तरी सांगू मी याचे लाड करू नका बरं. पण नाही माझ्या ऐकते कोण म्हणलं या घरात मी. अहो मग तुला नाही ध्यान देतात का लेकरावर? सर्व का मीच पाहू का म्हणलं? घरचं पहा, बाहेरचं पहा, काय काय पाहणार आहो म्हणलं मी. घरात राहतो तू दिवसभर, तुला ध्यान देता येत नाही का लेकरावर? खरं तर थोड्याचं वाया गेलं म्हणलं ते. जसं म्हणलं तसं करू त्याला, म्हणून तर आज डोक्याच्या वर गेला पोरगा. बस आता हेच राहिलं होतं ऐकायचं. दिवसभर तुमच्या हमाल्या करा आणि तुमचेच बोलणे का? मायची खटखट माझ्या घरच्या तर डिप्रेशन आहे समजत नाही. हे तर आपसात भांडू राहिले. सांगा राजा मी इकडे मोठ्या टेन्शन मध्ये हावन, माझ्या घरचे आपसात भांडू राहिले. सांगा आता घरच्याला डिप्रेशन नाही समजलं तर कोणाला सांगत जाव. स्वतःच्या भावना कोणापाशी शेअर करत जाव. हॅलो, हा बोल ना गोट्या. हॅलो कुठं आहे रे कुबल्या? जरासा घरी येतं का म्हणलं? काम होतं जरा 5 मिनिटाचा. ये म्हणलं घरी. कुबल्या टाइम लागतील का जरासा यायले? जरा शेणकोटा चालू आहे, घरचे जरा किरकिर करू राहिले. शेणकोटा काहीच करत नाही म्हणे तू. तर आज म्हणलं माझ्याकडे शेणकोट्याचं काम लावलं. निकाले शेण काढ लागते, म्हशीचा कोटा वगैरे झाडा लागते. ते झाडलं की येतो म्हणलं. मग चालते का रे? जरासं अर्जंट काम होतं म्हणलं. अरे हो बा तो निकाल बरोबर आहे म्हणलं. पण हे म्हणलं शेण काढल्याशिवाय मला यायला जमत नाही. नाही तर घरचे म्हणलं घरात घेत नाही. शेण काढल्यावर म्हणलं मला दुधही काढ लागते, डेअरीवर न्याय लागते. तेही कुठं म्हणलं रिकामा हो तुम्ही. तसा रिकामा होणं काही शक्य नाही रे बा गोट्या. त्याच्यानंतर म्हणलं तो घरी येऊ शकतो मी, मग सांगतो काय सांगायचं आहे तर. अबे तो कुबळ्याले का डिप्रेशन मध्ये चाललो म्हणलं मी. किती वाजता चालला आणि कोणासोबत चालला रे? वा रे वा, बरं आहे का तू? मला सांगितलं नाही तो. काम पडले की भल्ला फोन करता रे. आणि कुठं फिरायला जात असले की मला सांगतही नाही. तुले का डिप्रेशन मध्ये चालला आणि मला सांगितलं नाही? लहान झाली का म्हणलं तू? अरे वा वा वा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. तू तर का गारव्यात वनव्यासारखा निघाला रे. अबे हो येड्या फोकाच्या कुबड्या, टेन्शन मध्ये हा म्हणलं मी. टेन्शन मध्ये त्याला का डिप्रेशन म्हणते ना लेका. अळान चोटा शाळेत गेला काय शिकला रे तू? मायला टेन्शन मध्ये आहे का तू? काय लेका गोट्या लेका मला सांगायचं नाही का? मग आता सांगू लागला तू टेन्शन मध्ये गेल्यावर. आधी सांगायचं लेका. कुबड्या जरासा म्यान आहे का रे तू? टेन्शन मध्ये जाताना कसं सांगाव तुले? कुकडे गोष्टी करता लेका. सकाळीच 90 मारली का रे बा? बरं जाऊ दे, मी माझ्या कामं आटपतो लवकर आणि निघतो म्हणलं इथून. तोपर्यंत कुठंच नको जाऊ तू. समजलं का? अरे हो ना बा कुबड्या, तू ये बरं लवकर. कुबड्या चल बरं लवकर, गोट्याच्या घरी जा लागते आपल्याला. लवकर चाल म्हणलं तू. काऊन रे बा पांड्या, काय झालं आता? आता काय झालं म्हणलं त्याले? अबे लेका कुबड्या लेका लय घरामी आहे ना लेका ते गोट्या. आपण लेका कुठे जाताना त्याला सोबत घेऊन जातो. आणि सांग लेका सकाळी त्याचा मला फोन आलता आणि मला सांगते काय ते माहिती आहे? पांड्या लेका डिप्रेशन मध्ये चाललो म्हणे मी. म्हणलं लेका वा वा वा, जमली म्हणलं ते. आम्ही लेका कुठे जाताना तुला सोबत घेऊन जातो आणि तू एकटा चालला का? एवढा राग आला मला त्याचा. चाल पहिले त्याच्या घरी चालतो आता. आज एक तर ते राहीन, नाही तर मी राहीन. आज म्हणलं रक्त नालीनं वाहीन गोट्याचं. अबे लेका पांड्या लेका डिप्रेशन मध्ये म्हणजे टेन्शन मध्ये आहे ना ते. त्याचा म्हणलं मला फोन आला होता. त्यानं मला घरी बोलावलं ना. डिप्रेशन मध्ये चाललो म्हणे मी, लवकर या म्हणे तुम्ही माझ्या भेटीले. लेका पांड्या लेका भल्ला अळांचोट निघाला लेका तू. अच्छा टेन्शन मध्ये आहे का ते? सांग लेका, मला वाटलं कुठे फिरायला चालला का ते. मला लेका लयच राग आलता म्हणलं त्याचा. डिप्रेशन मध्ये चाललो म्हटल्यावर मी लेका 2-3 शिवाय देऊन दिला त्याला. चाल बा त्याच्या घरी जा लागेल म्हणलं पहिले. चाल बा बरं झालं तू आला. एवढं क्षण काढू लाग मला. दोघं जण मस्त क्षण काढू आणि पहिले म्हणलं गोट्याच्या घरी जाऊ आपण. बरं चाल घे बरं पटापट मग. बाबा डिप्रेशन मध्ये म्हणजे टेन्शन मध्ये हा म्हणलं मी. माझ्या मित्रापाशी मोठमोठे मोबाईल आहे बाबा. माझ्यापाशी आणखी मोबाईल नाही म्हणलं. एवढा मोठा झाला मी, माझे मित्र मला चिडवतेच म्हटलं. मला एक मोबाईल पाहिजे म्हणलं घेऊन. तेव्हा कुठं या डिप्रेशनच्या बाहेर निघतो मी. नाही तर माझ्या काही खरं नाही म्हटलं बाबा. अच्छा, तर मोबाईल साठी नाटक चालू आहे का तोय? तेच तर म्हटलं एवढा शांत कसा काय बा तू आज? पाय बाबू गोट्या, मोबाईल भेटत नाही म्हणलं. तो हा वयाचा जेव्हा होतो ना मी, तर आम्हाला काहीच नाही भेट म्हणलं. तुला तरी लय भेटू लागला. जे भेटते त्यात नाही शुक्रिया मान म्हणलं बाबू. 2 टाइम घ्यायला भेटू राहिलं हेच तर मोठी गोष्ट आहे. अरे बा गोट्या काय झालं?
अबे पांड्या लेका मी डिप्रेशन मध्ये चाललो म्हणलं. मला मोबाईल पाहिजे लेका घेऊन. मोबाईल शिवाय म्हणलं जमत नाही ना आता. आपल्या वयाच्या लेका निघा लेका जो मोबाईल आहे ना आणि आपल्यापाशी काहीच नाही ना. हाय का काही आपल्यापाशी? सांग बरं मा घरच्या आले. एक मिनिट कोट्या मी बोलू लागलो ना. मी बोलतो थांब. कोणता मोबाईल पाहिजे तुला मला सांग. अबे ते बेले का आपला आयफोन 15. आणि का गणपत काका तुम्हाला म्हणलं जरा समजत नाही का? आज म्हणलं पोरगा बरोबरीचं झालं. पोरापाशी मोबाईल नाही पाहिजे का? हा तुम्ही जा ना आम्हाला सांगणार काळासोबत चाला. मग काळासोबत चालाले मोबाईल पाहिजे का नाही पाहिजे म्हणलं. बरं केवढाच आहे तो मोबाईल? अरे हाय किती रुपयाचा आयफोन 15 1.5 लाख रुपयाचा असन. किती? 1.5 लाख रुपये? अबे 1.5 लाख रुपये तुम्ही पाहिले का काही म्हणलं बापजन मी? 1.5 लाख रुपयाचा मोबाईल पाहिजे तुम्हाला भोसुडचे हो? हा तुम्ही निघा म्हणलं इथून, नाही तर तुम्हाला कुत्र्यासारखा मारीन म्हणलं मी. ते हे तुम्ही म्हणलं तर काय आम्हाला काय धमक्या गिमक्या नाही देऊ शकत म्हणलं. हा तर आम्ही पोलिसाला सांगतो म्हणलं. मग आम्ही तुम्ही जर आम्हाला मार सांगता. वा पाय शांते पाय. पोरग पोलिसाची धमकी देऊ लागला मला आपल्याला. याच्यासाठी तुला पोरग पाहिजे होतं का पोलिसाची धमकी द्यायला? एटले समजून घ्या ना गणपतराव. एटले तुम्हाला का 1760 पोरगे आहेत का? म्हणत आहेत तर द्या ना त्याला मोबाईल घेऊन. ए पोरगेच्या कुबड्या मी एका झोडप्यात मारून टाकीन म्हणलं तुले. हा ते एटले न टेटले इथं नको सांगू म्हटलं तू. हा तुले दाखवा लागतं का हात कुबड्या? हा कुबड्या फक्त नाव आहे म्हणलं तो. हा एका हुक्कीत नाही कुबडा काढला तो मला. मग एटले गणपत काका तुम्ही आम्हाला धमकी नाही देऊ शकत म्हटलं. नाही तर आम्हाला आमची लढाई कायद्यानं लढावी लागेल मग. अरे तुमच्या कायद्याची ऐशी की तैशी गाऊ लेकर भोसुडचे. अबे गणपतरावला कायदा सांगता का तुम्ही? अबे तुमच्यासारखे त्याला पाहिलं बे. थांबा आता या तुम्ही खरी. अबे नाही तुम्हाला उलटा टांगला तर नावाचा गणपतराव नाही म्हटलं.